अध्याय 9. स्वप्नातील दृष्टांतानंतर ब्रह्मसंबंधाच्या बाधेमुळे अगतिक झालेले रायबहादर अक्कलकोटी आले. मात्र स्वामींची लवकरात लवकर भेट कशी होईल याची त्यांना चिंता लागून राहिली होती. स्वामी सेवकांमध्ये सुंदराबाई मुख्य आहेत असे शंकररावांना कळले. सुंदराबाई यांना भेटून ते म्हणाले, आपण माझी आणि स्वामींची भेट घडवून आणली तर मी आपणाला यथायोग्य धनद्रव्य देईन. सुंदराबाईंनी स्वामी भेटीसाठी 2000 रुपयांची मागणी केली. राव बहादरांनी 10 सहस्त्र रुपये देण्याची तयारी दर्शविली. सुंदराबाईंनी त्यांची आणि स्वामींची भेट घडवून आणली. त्या भेटीत सुंदराबाईंनी शंकररावांची व्यथा महाराजांच्या कानी घातली आणि त्यांना व्याधीमुक्त करण्याची स्वामींना विनंती केली. स्वामी समर्थ आपल्या आसनावरून उठले आणि शंकररावांना घेऊन शेखनूरच्या दर्ग्यावर आले. नजीक असलेल्या कब्रस्थानातील एका नवीन खड्ड्यात स्वामी झोपले. काही वेळाने स्वामी खड्ड्यातून बाहेर येऊन शंकररावांना म्हणाले, मी तुमचे मरण चुकविले आहे. निश्चिंत झालेल्या रायबहादरांनी त्या दिवशी फकीरांना खाना दिला आणि शेखनूरच्या दर्ग्यावर कफनी चढवली. नंतर स्वामींनी शंकररावांना आजारावरील औषध सांगितले. कडुनिंबाची पानं बारीक वाटून त्यात मिरी घालावी. हे औषध रोज घेतल्यानंतर ब्रह्मसंबंध पळून जाईल. स्वामींनी सांगितलेल्या उपायाने शंकरराव व्याधीमुक्त झाले आणि समर्थांच्या भेटीसाठी पुन्हा अक्कलकोटला आले. भेटीच्या वेळी शंकररावांनी 10,000 रुपयांचे काय करावे असे समर्थांना विचारले. तेव्हा स्वामींनी गावात मारुतीच्या जवळ मठ बांधण्याची शंकररावांना आज्ञा केली. रायबहादरांनी स्वामींची इच्छा पूर्णत्वास नेली. 9व्या अध्यायाच्या शेवटी त्याबद्दल सांगताना विष्णुबुवा म्हणतात, सर्वानुमते तेथेची मठ बांधिला सुनेगच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. श्री स्वामी समर्थ.